जेव्हा ते मग इंजिनिअरिंग कंप्लीट होतं किंवा त्यांची जी पण डिग्री आहे, BBA असू द्या, BCA असू द्या, MCA असू द्या, व्हॉटएव्हर डिग्री कंप्लीट झाल्यावर मग त्यांना असं वाटतं, यार मी त्या सुट्ट्यांमध्ये काहीतरी केलं असतं तर मला बरं वाटलं असतं. जेव्हा त्यांना सेमिस्टरमध्ये जे 15-20 दिवसांचा गॅप मिळतोय, तो पिरियड त्यांनी कसा युटिलाइज करावा, त्यांना त्यांची डिग्री संपल्यानंतर IT मध्ये जॉब मिळेल. स्पेसिफिकली मी IT म्हणतोय, मग फार्माचा सेमिस्टर असू द्या की सिव्हिलचा असू द्या, कोणता असू द्या. किती छान प्रश्न विचारला सर. कारण की कसं होतं, आपल्याला लास्ट इयरला गेल्यावर कळतं की अरे एवढं डिफिकल्ट आहे हे सगळं आणि माझं कसं होणार. त्यापेक्षा जर आपल्याला डे 1 ला कळाले, फर्स्ट इयरला कळालं, तर तो एकदम परफेक्ट पॅच आहे असं मी म्हणेल. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये 1-2 महिन्याचा वेळ प्रत्येक मुलाकडे असतो, तर ऍटलीस्ट आपण बेसिक कोडिंग लँग्वेजेस शिकला पाहिजे, जसं पायथन असेल, जावा असेल. मग त्या लँग्वेजेस मध्ये एखादा छोटासा प्रोजेक्ट बनवला तर तुम्हाला कळेल ना की बाबा कॅल्क्युलेटर बनवण्यासाठी मला किती एफर्ट टाकायला लागतात. कारण की जोपर्यंत तुम्ही बेसिक प्रोजेक्ट बनवत नाही तोपर्यंत तुम्ही ऍडव्हान्स नाही बनवू शकत. आणि ते करण्यासाठी एकतरी भाषा शिकणं गरजेचं आहे, लँग्वेज. मग त्याच्यामध्ये C++ असेल तरी चालेल, एखादं AWS टूल पण शिकू शकता, जावा सारखी लँग्वेज शिकू शकता, एखादं छानसं तुम्ही स्टॅटिक वेबसाईट बनवू शकता, एखादी डायनॅमिक बनवू शकता. यामुळे कसं होतं की आपल्याला ऍटलीस्ट डेप्थ कळतंय किंवा इंटरेस्ट तरी कळतोय ऍटलीस्ट की नाही यार ह्या वेळेस मी केलं, मला वाटलं की हे फार इंटरेस्टिंग आहे. आणि कुठलीही कोडिंग लँग्वेज तेव्हा इंटरेस्टिंग बनते ज्यावेळेस आपण ती मन लावून शिकतो आणि एखादा तरी प्रोजेक्ट बनवतो. हे करणं फार गरजेचं आहे. कारण काय झालंय की आपल्याला बुकिश नॉलेज मिळालंय आणि आपल्याला माहितीये की व्हॉट इज जावा, काय लिहायचंय उत्तर, एवढंच. त्याच्या पुढे आपल्याला काहीच माहित नाही. आणि जे कोड आपल्या प्रॅक्टिकल लॅब मध्ये होतात तर ते फिक्स कोड आहेत जे आपण कुठून तरी पिक करून आणलेत किंवा आपल्याच क्लासमधल्या एखाद्या हुशार विद्यार्थ्याने ते बनवलं आणि आपण बस कॉपी करतोय. आपल्याला नाही माहिती की हे लूप का वापरलंय, इथं हा स्टॅटिक कीवर्ड का वापरलाय. तर त्यासाठी एकतरी लँग्वेज शिकली पाहिजे किंवा जर लँग्वेज नाही शिकायची तर एखादा डेटाबेस तरी शिकला पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.